तुम्ही मला ढकलून दिलं. तुम्ही मला हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असणारच आहे, लग्नाचा होता. तर इथून एंड झालेला होता आणि इथून पुढेच आजचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू आहे. तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही निवांत बसलेलो होतो आणि आता वेळ होती ती नवरदेवाचे बुटं चोरण्याची. तर पुढे नक्की व्हिडिओ पहा, खूप छान असा व्हिडिओ आहे. आम्ही बुट आणलंय, बघून घ्या. भेटणार नाही. होय गावून गेला एंट्री चालू होईल थोडे. माणूसच का बहिणी म्हणे तुमची गॅम अरे तो बूट पाडून जाईल. अरे असं असं नाही घ्यायचं भैया, असं नाही घ्यायचं ना, असं सोड सोड भैया, असं नाही करा. त्याच्याकडून सुटणार नाही ते पुढं किती का ताकद लावा, सुटणार नाही त्याच्याकडून. सोडणार नाही. कोणाचे आपलं एक डबल गंगा डायरेक्ट. पहिले तो आला नंतर आऊ मला दिलं चला जेवायला मी काय म्हणतोय, इकडे आण वेळ होतो इकडे नको बसू. काय जेवण करू का नको, आम्ही उपाशी जाऊ का, तुम्हाला कुठे मला अजून 4 भाऊ माझी तिला खायला आनंद. घालून घ्या. जेवण करून घेऊ मग. रिवाजनुसार 500. त्यांनी काय केलं, मला ढकलून दिलं. तुम्ही मला ढकलून दिलं. तुम्ही बघून घेतलं. असं काय भाऊचे बुट कोण चोरतं का? एकदा मुलीत त्या त्याच्यामुळे सोडत असतील. व्हिडिओ
आम्ही व्हिडिओ काढला ना पण काय भाऊ तुमच्याकडे दिदी पण तुमच्याकडे देणार बुट चला चला लावून द्या देऊन द्या नाही चोरणार बूट फाटेल हे बघ सोडून द्या एक तर इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहेच की नवरीकडचे फक्त दोघंच जण होते. बाप रे बाप, त्यांनी खूप मेहनत केली आणि खूप टक्कर दिलेली. कारण नवरदेवाकडचे खूप सारे जण होते आणि कुठेतरी त्यांची मेहनत जी ती कमी पडलेली. आणि होत नवरीने पण थोडीफार प्रयत्न केलेला शूज घेण्याचा, पण तिच्या पण हाती लागलेले नव्हते. पण रिवाजानुसार नवरदेवाच्या आईने पुन्हा 501 जे होते ते दिलेले आहेत. त्यांना पैसे नको होते, पण एक रिवाज असतो, एक रीत असते म्हणून दिलेली. आणि त्यानंतर सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली आणि त्यानंतर होती की नवरीची बिदाई, जो क्षण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात नकोसा वाटणारा असतो. आणि त्यानंतर तिचा गृहप्रवेश वगैरे आहे. पुढे व्हिडिओ हा कंटिन्यू पहा, खूप छान असा झालेला आहे. आपला टाक बोलले आपला जवळचा पार्सल हो टाक हो टाक हा टाक. अरे नवरदेवी कपडे राहू दे रे बोलो तिकडनं घेऊन या असं मग तेव्हा ते आपला पाल केला निवडते आपला नितीन मोड दिली होती त्यांनी. मला नाही माहिती ते, मला काय माहिती रे. तर नवरीची बिदाई वगैरे झालेली आहे आणि सगळ्याच गाड्या चालल्या गेलेल्या होत्या, ज्या क्रुझर वगैरे होत्या त्या. आणि फायनली शेवटची ही लक्झरी जी होती ती बाकी होती. आणि जेवढे राहिलेले होते नव्हते ते सगळे ह्या लक्झरीमध्येच होते आणि लक्झरीमध्ये खूप छान असा एन्जॉय पण केलेला आहे. तर 2-3 दिवसापासून सारखं नाचत होते, तरीसुद्धा त्यांचं नाचणं जे म्हणतोय ते पूर्ण झालेलं नव्हतं. आणि ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा राहून राहून सगळेजण नाचलेले होते. लाईट लावा मध्ये दोघांना विचारा नाव
त्यांना सांगू द्या ना. सोन्याची बरणी भरली तुपाने, सोनाली घरात तिच्या रूपाने. तर या ठिकाणी छान असा नवरीचा गृहप्रवेश वगैरे झाला आहे. त्यानंतर आमच्या सगळ्यांची जेवणं झाली होती, म्हणजे ॲक्च्युली आधी स्वयंपाक वगैरे केलेला. मग सगळ्यांची जेवणं झालेली. मग रात्री मी 11:30-12ला घरी गेलेली आहे. तर छान असा लग्न सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. उद्याचा व्हिडिओ पण येणार आहे, नक्कीच पहा. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय.